बाबा हा हे असं पिशव्या का बरं लावल्यात बरं? अगं त्याला आहे ना, थांब एक मिनिट. त्याला फोम येत. हा त्या फोम मुळे काय होतं, ते पेरू आहे ना चांगले येतात, त्याच्यावर आहे ना कलर चांगला राहतो त्याचा, रोगराई होत नाही. अच्छा हा त्यासाठी म्हणजे मालाची क्वालिटी वाढवण्यासाठी ते. अच्छा असं आहे का? हा. आणि मग हे असं फांद्या का बरं तोडून टाकले त्याच्या? अगं ती छाटणी केली आपण झाडांची. छाटणी केली ना की त्याचं काय होतं, त्याला आहे ना फुटवे चांगले येतात. ब्रँचेस, फांद्या फांद्या जेवढे जास्त येतील ना तेवढे फळं जास्त लागतात त्याला. अच्छा असं पण असतं का? हा म्हणजे थोडक्यात आहे ना, आपण क्वांटिटी वाढवण्यासाठी कटिंग करतो त्यांची. हे बघ, आता तू गावाकडे आली ना हा तर 4 गोष्टी शिकून पण घे काय. हा हा काय माकडाने उड्या मारते? ओ मामा, काय करता इकडे? काय नाही, आलो होतो जरा रानात. आणि ही कधी आली? झाले 4-5 दिवस. हा, दिसली नाही हो. आज दिसली ना, तुला काय करायचंय? म्हणजे दिसली नाही इकडे असं तुमच्या बरोबर असं म्हणायचं हो मला. हा काय नाही, ती घरीच होती जरा. हा का? जरा फिरवी जा की ती रान दाखवी जा जरा तिला. अरे तुला काय करायचं पण? माहित झालेलं बरं असतं राव मामा. आलं गेलेलं कळतं म्हणजे. आम्ही शिकू की तिला कधी शिकवायचे आणि दाखवायचे. तू कशाला सांगतोस? सांगितलं चांगलं म्हणून आपलं तर राव. चांगलं सांगतोय. काय माहिती का, तिला इकडची जास्त माहिती नाही. ती आपली लहानपणापासून. म्हणूनच सांगितलं जरा चेहरा लय गरीबान दिसतोय. जरा हिंडली फिरली म्हणजे माहित होईल जरा. अरे पण तिला काय हिंडली फिरली माहिती करायची गरज आहे? तू का आम्हाला शिकवत बसलाय? जा तुझी तू काम करत बस. तू काय शिकते आता? मी इंजिनिअरिंग करते. इंजिनिअरिंग म्हणजे त्यात काय आलं तेव्हा एवढं? 4 इटा ठेवायच्या आणि त्याच्यावर सिमेंट लावायचं. अशी तर आमची गावातली मिस्त्री करतात. अरे बाबा, ते वेगळं इंजिनिअरिंग झालं, हे गावात करतात ते वेगळं झालं. मोठमोठी जी कामं असतात ती प्लॅनिंगनेच करायला लागतात, त्याच शिक्षण घेते तिला ती. सांगू दे की. तिला सांगू दे म्हणजे तू काय तिची मुलाखत घ्यायला आलाय का? अहो, मुलाखत म्हणजे तुम्ही सांगणं आणि तिने सांगणं फरक आहे की राव मामा. काय बोलता राव तुम्ही पण. बरं तुझं काम काय इथं? काय फेरफाटका मारित होतो. जा मग फेर झालंय फटका तुझं काम? झालं. हे असल्या पोरांच्या नादी लागायचं नाही बरं का. हम्म. हे टुकार पोरं असतात, काय? काही प्रश्न विचारतात. आणि जास्त बोलायचं पण नाही यांच्याशी. हा बाबा मी नाही बोलणार. हा कसं, तू गरीब भोळी भाबडी, हे असले टोकार टाकारांच्या नादी नाही लागायचं काय. हम्म. हा एक चालतंय तर तू चल. शहरात राहते, हे असल्यांचं तुला काही माहिती नाही. आणि लक्ष पण देऊ नको यांच्याकडं. बरं ऐक ना, आम्हाला थोडं काम आहे. तू जा घरी, व्यवस्थित जा पण. हा हा चलो. हा चालतंय, घरी जाऊन थांबतो. हा जास्त फिरू नको बाहेर कुठं. नाही नाही घरीच थांबते. ये तुम्ही लवकर मग जेवण करू. हा हा चालतंय. जा सावकाश जा, हा सांभाळून जा ग. बरं बरं. पोरगी आहे ना आपली, लेच भोळी राहिली बरं लयच का. भोळी राहिली, आपण तिला आहे ना आपल्याकडे ठेवायला पाहिजे होतं. हा ना, तिची अशी म्हणजे कधी चिडलेली बघितली नाही, तिला रागवलेली नाही, लेच आवाज शांत पण आहे का असा ग? हळू काढते की समोरचा पार्टीला हे समजत असेल की किती गरीब आहे. ऐ, अरे कुठं चालली? लय शांत शांत राहते र. मग कसं राहायचं? हा, कसं राहायचं? इतके दिवस गावात दिसली नाही, काही नाही, का काही बरं? नाही. हा, तुला काय करायचंय? का बरं म्हणजे आता काय करायचंय तुला? काय करायचंय म्हणजे बघतोय. बरं काय बोलायचंय तुला ते बोल. ऐक ना, मला तुला आवडती. हा मग हो काय त्यात? तोंड पाहिलं का ढेकूळ तोंड आहे म्हणे मला आवडती तू. हे बघ मी तुला नीट सांगते, मग अशी माझ्या आई बाबा पुढे ना बोलले नाही जास्त म्हणून काही हे बोलू नको तू आता काही. ऐ, अय काय आहे? अरे मग अशी काय होती ना, आता काय झाली? उगाच ते आई बाबा पुढे मी दाखवत नाही, असे सिम्पलच दाखवते. पण तू तसं काय समजायचं नाही, कळलं ना? पुण्याच्या पुरी आम्ही, आम्हाला माहिती पोरं कसे लाईनीवर आणायचे ते. असं होय. असं वय म्हणजे नीट राहायचं. आणि परत जर मागं पुढे केलं ना, हे ढेकूळ तोंड आहे ना पूर्ण माती करून टाकीन. काय बोकडावानी दाढी वाढली काय म्हणते मला ती आवडती. नीट राहायचं, नीट म्हणजे नीट, इज्जतीत. अरे साधा क्वेश्चन विचारला मला, तू आवडती. आवडती म्हणजे बाकीच्या पोरी पाहिजे ना, तू कशाला माझ्या मागे फिरतोय? बाकीच्या पोरी नाही, मला तूच आवडली. ए पळ घरी म्हणे मला ती आवडती. अरे काही ऐन बी नाही, चल वय. आणि परत मागायचं नाही, तुला सांगते, कळलं ना? त्यामुळे नीट राहायचं आणि इज्जतीत राहायचं. ए यार, काय कमी आहे माझ्यात? काय काय यार, काय आहे तुझ्यात? हा? काय आहे? तू काय बघितलं माझ्यातलं तेव्हा? काय अरे आहे मला तुझ्यात? टाइमच नाही हा? तुझ्याकडे बघायला. मला काय घेणं नाही तुझं, तू काही कर काही कर, मला काय घेणं नाही. पुण्याला गेली म्हणजे लय शहाणी झाली का तू? हा ना, हाय मिशानी. काय करायचंय तुला? काय करायचंय म्हणजे? अरे तुम्हाला हा म्हण असं मस्त. ए पळ बाबा तिकडे जा घरी, मला नाही टाइम तुला हा म्हणायला, कळलं ना? हा म्हणजे काय? हा
अरे येडे काय तू हा म्हण मला हे सगळं आपलंच आहे बघ 25 एकर ते दिसतंय का त्या शेतात पण ते सगळं आपलंच आहे माहिती का हा का मग तुझं नाही ते तुझ्या बापाचं आहे ते बापाच्या मागं कुणाच होणार रे हा ना मग जाऊ होईल ना तेव्हा पाहता येईल. जाऊन म्हणजे काय बाप मेल्या मायावर लग्न करणार काय तू ए मी तुझ्यासोबत लग्नच करणार नाही अशी ना भंगार इडे स्वप्न काय? पाहू पण नको तू इडे हा? काय म्हणजे तू मला नको शिकू काय काय तुला कुठं शिकवतोय मी हे बघ मी तुला सांगते माझे आई बाबा याच्या आतून ना निघून जा इथून ए तुझ्या आई बापाचं काय सांगते आणि तसं बी तुझा बाप काय शान आहे ना ते साऱ्या गावाला माहिती आहे आणि तू पण काय शान आहे ना ते आत्ताच पाहिलं मी इज्जतीत आणि नीट राहायचं काही बोलत नाही म्हणून ना जास्त वळवळ करायची नाही कळलं ना वांग्या तोंडाचं चाललंय पुढं चुतरीच्या एवढं एक्स्ट्रा बोललं ना सप्पन थोबड फुडीन आणि फुडूनच टाकीन पार इज्जतीत राहायचं आणि नीट बोलायचं चाललंय मला शिकवायला मा बाप कसा आहे तुझा बाप आहे पाहिला कसा आहे 17 बायांच्या मागे हिंडतो आणि चाललंय माझ्या बापाला नाव ठेवायला निघेदून बावळेट नाही तर ढळ नाही का थोबड पाहतोय मूर्ख